तर शिंदेंच्या डाऊस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण इराकनं दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा VSRच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? CBI CIDनं याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। रोहित पवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघाताबाबत ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा। अपघात तपासासंदर्भात संसदेत आवाज उठवण्याची विनंती। मवियाचं अखेर ठरलं। शरद पवार राज्यसभेचे उमेदवार। काँग्रेसच्या पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊतांनी पवारांची भेट घेतली। बिहारमध्ये खांदेपालट होणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केवळ चीनच्या जहाजांना प्रवेश। चीन वगळता इतर देशांच्या जहाजांना इराणी सैन्य लक्ष्य करणार, तर अमेरिकन नेव्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल जहाजांना संरक्षण देणार। इराणच्या भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। आखाती देशांचा संघर्षाचा भारतीयांना चटका। कतारकडून भारताचा 40% गॅस पुरवठा खंडित। घरगुती गॅस आणि CNGचे दर वाढण्याची शक्यता। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाचा साठा उपलब्ध। पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती, तर युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। आखाती देशातील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर JNPA वरती अडकले। कांदा, केळी आणि द्राक्षाची निर्यात ठप्प। 60% कृषी व्यापारावरती परिणाम। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात चांदीत पडझड। सोनं 6000 तर चांदी 23,000 स्वस्त। तर रुपयाची ही सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। आफ्रिकेला हरवत न्यूझीलंडची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। न्यूझीलंडच्या आफ्रिकेवर 9 विकेट्स राखून एकतर्फी विजय। फिनलंडची 33 चेंडू धुवाधार शतक।